हे चिथोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान। वाहिला उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळात्मचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचन्याती भाविका, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। जय हनुमान ज्ञान हे चिथोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत, ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं, असे संत श्रेष्ठ देहूनिवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे। हिक्कू कमी करा आणि थोडा स्वच्छ आवाज राहू द्या, इकडे लक्ष द्या। देवाला आवडती ती थोर भक्ती कोणती? जो साधक संसारावरचं प्रेम कमी करून ते प्रेम भगवंताच्या पायावर अर्पण करतो। गरिबी असेल नाही तर श्रीमंती असेल, पण त्याचं चित्त अखंड समाधान आहे। उगचच दुसऱ्याची श्रीमंती पाहून हाय हाय करत नाही। जसं आपल्या प्रारब्धामध्ये असेल तसं त्याचा उपभोग घेतो। मोडका तोडका प्रपंच भगवंताच्या पायावर अर्पण करतो, ती भक्ती देवाला आवडती, असा या अभंगाचा भाव आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा की गेली 24 वर्षापासून अतिशय भगवान शंकराचं जागृत संस्थान आणि त्या संस्थानवर महाशिवरात्रीच्या पर्व काळावर
24 वर्षापासून चालत आलेला हा उत्सव आणि 24व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना मला वाटतं आजचा हा 4था दिवस असेल, बरोबर आहे ना? आणि 4थ्या दिवसाची सेवा अतिशय सर्व भाविकाच्या प्रेमातून या संस्थांचे आदरणीय पूजनीय परमेश्वर भाऊ, त्यांना साथ करणारे गावातील सर्व भजनी मंडळी, प्रेमी मंडळी, पंचक्रोशी आणि सर्वांच्या माध्यमातून गंगाधर भाऊ इगारे, आणखीन एक कुणाचं तरी नाव आहे पण मला आठवत नाही, आणि त्यांनी हे निमंत्रण मला दिल्यामुळे अतिशय पवित्र ठिकाणी तुम्हा शेतकरी मायबापांचं मला दर्शन घडतं, हे माझं परम भाग्य. भगवान शंकराची सेवा का करायची? जगामध्ये इकडं लक्ष द्या, जगामध्ये जेवढे श्रीमंत माणसं आहेत ते शंकराचे भक्त आहेत. कारण खूप मोठी श्रीमंती आहे भगवान शंकराची. चालता चालता तुम्हाला थोडासा इतिहास सांगतो, इकडे लक्ष द्या बाबा, माझ्याकडे लक्ष द्या. सुरती सोमनाथ गुजरातमध्ये तुम्हाला माहित असेल, सुरती सोमनाथ 410 साली चंद्रवल्लभ गुप्ता नावाच्या राजाने सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्याची श्रीमंती सांगतो तुम्हाला मी. 300 एकरचा परकोट होता. भगवान शंकराच्या मंदिरासमोर जो सभामंडप होता त्याचे खांब वतीव सोन्याचे होते. एक खांब 1000 मनाचा, असे 777 खांब होते. त्या काळामध्ये भगवान शंकराच्या पिंडीवर घंटी लोंबत होती, ती 5000 मनाची वतीव सोन्याची होती. इतिहास सांगतोय तुम्हाला, इकडे लक्ष द्या तुम्ही. त्या काळात भगवान शंकराची पिंड मंदिरामध्ये 8 फूट हवेमध्ये तरंगत होती सोरटी सोमनाथाची. त्या मंदिराच्या दारामध्ये ज्या 2 दानपेट्या होत्या, त्या दानपेट्यामध्ये लोक काही लहान फुटाने टाकीत नव्हते. त्या काळामध्ये हिरे, माणिक, पाचू, मोती, सोन्याच्या मोहरा टाकीत होते. दिवसामध्ये 2 वेळेला त्या दानपेट्या खाली करावा लागत होत्या. दानपेट्यातलं धन कोषगृहात नेऊन टाकण्यासाठी दिवसभर 200 हत्ती चालत होते. एवढी मोठी श्रीमंती. पण आता जर तिथं तुम्ही जाऊन पाहिलं तर गुजभर सोनं तुम्हाला सापडणार नाही. मग गेलं कुठं? कुठं गेलं धन? धन टिकाऊ नाही, लक्ष्मी चंचल आहे. गजनीवरून 1024 साली मोहम्मद आला आणि ही सगळी संपत्ती तुकडे तुकडे केले. लाखो हत्तीवरती संपत्ती लादली आणि गजनीला घेऊन गेला. भगवान शंकराची संपत्ती. श्रीमंत देव म्हणलं की भगवान शंकर. आणि जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस जर कोण असेल शंकराचा भक्त, तर तुम्हाला सांगायची गरज नाही, नाव पटकन तुमच्या ध्यानात येईल. कोण भक्त आहे? रावण. त्याचं नाव विसरू नका कधी. रावण साधी गोष्ट नाही महाराज. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन केलंय. भारत देशाची जेवढी किंमत तेवढी रावणाच्या झोपायच्या बेडरूमची किंमत होती. तुम्हाला अतिशोक्ती वाटेल पण अतिशोक्ती नाही. रावणाच्या बेडरूम मध्ये उतरायच्या पायऱ्या स्फटिकाच्या होत्या. कशाला म्हणतात स्फटिक? पूर्वी हिमालयामध्ये हजारो वर्षे ऋषीमुनी जगायचे. त्याचं कारण त्यांच्या गळ्यात स्फटिकाच्या माळा असायच्या, ओरिजिनल स्फटिक. रावणाच्या बेडरूमला उतरायला पायऱ्या होत्या स्फटिकाच्या. रावणाच्या बेडरूमची जी फरशी होती, गुंगी नावाचं गुलाबी कलरचं रत्न, त्या रत्नाची फरशी होती. रावणाच्या बेडरूमचे खांब असली हिऱ्याचे होते. एक खांब 1000 मनाचा, असे 60 खांब होते. रावणाची झोपायची जी क्वाट होती ना, ती पूर्वी एक धातू होऊन गेला. 1 लालन पृथ्वीचं मोल त्या धातूची क्वाट होती रावणाला झोपायला.
जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले 5 लाख घर पिवर दगडाचे होते, 7 लाख घर पिवर विटाचे होते, 1 कोटी काश्याचे, 1 कोटी तांब्याचे, शुद्ध कांचनाची तू कमल जाची संपदा संपत्ती एवढी मोठी संपत्ती, पण कवडी सुद्धा सोबत गेली. हो, या धनाचा न धरी विश्वास, जैशी तरुवर छाया, यातायाती चुकती मग तू भोगशील काया, या हरिभजना विन तुझा जन्म जातो वाया, या लागी वैकुंठनाथाच्या तू पडसी पारे पाया, ओम नमो भगवते वासुदेवाया. सज्जनानु, यालाच माया म्हणतात. माझ्याकडे लक्ष द्या. माया शब्द वापरला जगद्गुरु तुकोबारायांनी. कशाला म्हणतात माया? पंचवटीच्या ठिकाणी रामाचा प्रसन्न चेहरा पाहून लक्ष्मणाने रामाला 5 प्रश्न विचारले. कोणते 5 प्रश्न? दादा, ज्ञान कशाला म्हणतात? दुसरा नंबर आहे, माया कशाला म्हणतात? देव आणि जीव याच्यातला भेद कोणता? वैराग्य कशाला म्हणतात? आणि तुमची भक्ती करणारा भक्त ओळखायचा कसा? रामाला लक्ष्मणाने वनवासाच्या काळामध्ये पंचवटीला हे 5 प्रश्न विचारले. ज्ञान कशाला म्हणतात? हे पुस्तकं वाचून काही मंडळी मास्तर झाली, काही मंडळी वकील झाली, काही मंडळी डॉक्टर, कलेक्टर, SP अनेक पदावर लोक गेले. याचा अर्थ ते ज्ञानी झाले असा नाही बरं का. तुमचं नियोजन चुकीचं आहे थोडं. हे सगळे गडी समोर लागतील, नाही तर कीर्तनकाराला असं उभं राहावं लागतंय. महिलाच्या चेहऱ्याकडे पाहून कीर्तनकारानं कसं कीर्तन करायचं? सगळी अशी मंडळी लागते समोरी. मी काय सांगत होतो तुम्हाला? पुस्तकं वाचून काही माणसं पदावर गेले, काही कीर्तनकार बी झाले. याचा अर्थ ते ज्ञानी झाले असा नाही. माझ्याकडे लक्ष द्या. इकडे मृदंगाचार्य. मग खरा ज्ञानी कोण? मृदंग वाजवतो तो ज्ञानी का? चाल म्हणतो तो ज्ञानी का? ज्ञानी कोण? माझ्याकडे लक्ष द्या. जो व्यक्ती स्वतःच्या स्वरूपाला ओळखतो, जो व्यक्ती स्वतःच्या शरीरातल्या आत्म्याचं दर्शन घेतो, तो जगातला सत्पुरुष, तो माणूस ज्ञानी. आणि मदालसामध्ये ज्ञानोबारायांनी वर्णन केले. आईने मुलाला काय शिकवावं त्याचं नाव मदालसा. ज्ञानोबारायाच्या गाथ्यामध्ये 7 अभंग लिहिलेत मदालसा. आईनं सांगितलंय आपल्या मुलाला, बाळा, पाय उचलून टाकायला आल्याबरोबर संसाराच्या घाणीतून बाजूला पड आणि देव कुठे त्याचा शोध घे. इकडे लक्ष द्या. थोडा विको कमी कर, थोडा विको कमी कर. माणसाचा जन्म फक्त देवाचा शोध घेण्यासाठी आहे. माणसाचा जन्म फक्त संताचा शोध घेण्यासाठी आहे.
उपजत रंगणारे मृदंगाचार्य खूप छान आहेत. असाच पखवाज वाजविणारे लागतात कीर्तनात जुन्या काळातल्या वेळी. इकडे लक्ष द्या, खूप महत्वाचं सांगतो तुम्हाला मी. आईनं मुलाला सांगितलं उपजत रंगणारे पुत्रा जावे त्वावना बैसोनी आसनी रे पाहे निर्वाणीच्या खुना प्राणाशी भय नाही तापत्रय चरणा मग तुझ सौरस पाहे पाहे प्रब्रह्मीच्या खुना पर्ये दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. कोण ज्ञानी? जो स्वतःच्या स्वरूपाला ओळखतो. बघा तुम्ही स्वामी विवेकानंदाची 4 वाक्य आहेत. आकाशा इतकी उंची असावी असं वाटत असल तर त्या माणसाच्या रक्तामध्ये हे 4 मुद्दे असावेत. माझ्याकडे लक्ष द्या. शारीरिक बल, बौद्धिक बल, आध्यात्मिक बल आणि नैतिक बल. या 4 गोष्टी ज्याच्या रक्तामध्ये आहेत त्याची आकाशा इतकी उंची आहे. शारीरिक बल म्हणजे माणसाकडे शरीर संपत्ता असावी, फक्त माझ्या इतकी नसावी. हो, शारीरिक बल. आता मला बी भेटन ते माणसं, जो भेटन तो मला रोजच माणूस म्हणतो महाराज तुमचं वजन कमी करा, वजन कमी करा. पण मला कीर्तनात आवर्जून सांगावं लागते हमेशा. माझ्या आईनं पहिले 15 वर्ष मला गावरान गाईचं तुपन दूध चारले, त्याचा पिंड येऊ. वजन कमी करणाऱ्याला काय लागतंय म्हणायला? बनशी गव्हाची चपाती आणि गावरान गाईचं ओरिजिनल तुपन दूध खाल्लं म्या पहिले 15 वर्ष. वडा पाऊन गारीगार थोडीच खाल्ली आणि त्याचा पिंड येऊ. आणि ओघाने आलं म्हणून जाता जाता सांगतो सगळं विसरा कीर्तनामध्ये, पण आईच्या स्थानातलं दूध आणि त्या दुधाची चव विसरू नका. सगळं तुम्हाला माहित नाही आईच्या दुधाची काय क्रांती आहे ती. तुम्ही ऐकलं नसल कधी. महाराज प्रत्येकाच्या शरीरातलं हाड तयार होतंय ना, त्या आईच्या स्थानातलं ओरिजिनल दूध त्यानं हाड तयार होत आहे. अहो बिल्डिंग उभा करण्यासाठी लोखंडाचं स्टील लागतंय. माणसाची बिल्डिंग उभा करण्यासाठी जे स्टील तयार होत आहे त्या आईच्या स्थानातलं ओरिजिनल दूध आहे. हे इकडे माणूस मेला
की 5 क्विंटल सरपानामध्ये डिझेल रॉकेल टाकून आपण फुकून देतो. फुकतो का नाही महाराज? इमानदारीने सांगा. 5 क्विंटल सरपानामध्ये लोखंडाचं पाणी होतंय. महाराज आपण दुसऱ्या दिवशी जाऊन राग भरतो. इमानदारीने सांगा तुम्ही हाड जळतंय? डोके फ्रेश ठेवून कीर्तनातलं वाक्य लक्षात ठेवा, घरी घेऊन जा. कधीतरी बसल्या बसल्या शोध लावला का तुम्ही की 5 क्विंटल सरपानामध्ये लोखंड जळतंय, कडे हाड का जळत नसल? महाराज कधीतरी विचारलं का आपण कधी कुणाला? माणूस मेल्यावर लोखंडाचं पाणी होतंय सरणात, हाड का जळत नसल? महाराज त्याचं जगात एकच उत्तर आहे की ती वस्तू आहे ना, आईच्या स्थानातल्या ओरिजिनल अमृत आणि दुधानं तयार झालेली वस्तू आहे. जगातला अग्नी सुद्धा त्याला जाळू शकत नाही, एवढंच उत्तर आहे त्याचं. आणि महाराज हरामखोर माणूस आहे जो त्या दुधाला विसरला. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, सुंदर महाराज. वा वा वा. माझ्याकडे लक्ष द्या गडे, इकडे लक्ष द्या. तुमच्या पायावर डोकं टेकवतोय मी. बघा तुम्ही, अग्नी सुद्धा घाबरतोय आईच्या दुधाला जाळण्यासाठी. बघा एखाद